सर, आजकाल सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की 2026 मध्येही इंजिनिअरिंग क्षेत्राला तेवढंच महत्व आहे जे पूर्वी होतं. काय सांगाल याबद्दल? नक्कीच सर, आज पण तेवढंच महत्व आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की इंजिनिअरिंग फील्ड आता संपत चाललेली, खूप साऱ्या जणांना हा प्रश्न आहे. परंतु जर आपण बारकाईने याच्याकडे लक्ष दिलं तर इंजिनिअरिंगची जी फील्ड आहे त्याच्यामध्ये आता AI झालं, ऑटोमेशन झालं, रिन्युएबल एनर्जी झालं, इलेक्ट्रिकल व्हेकल झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, मॅन्युफॅक्चर झालं, रोबोटिक्स असेल तुमचं. या सगळे जे ब्रांचेस आहे, यांचे जे इंडस्ट्रीज आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे इंजिनियर्सला अजून पण आवश्यकता त्यांना भासत आहे की आपल्याकडे इंजिनियर्स पाहिजेत. पण मग प्रॉब्लेम असा आहे का इंजिनिअरिंग ही फक्त आता इंजिनिअरिंग राहिलेली नाही, हे फक्त डिग्री राहिलेली नाही. आता याच्यामध्ये काय का डिग्री सोबत तुम्हाला याच्यामध्ये AI पण अपग्रेड करावं लागेल, तुमच्या स्वतःला तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. नवीन इंडस्ट्रीमध्ये AI टूल्स कसे वापरले पाहिजे त्याच्या बाबतीत तुम्ही अपग्रेड व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला एवढ्या स्किल्ससोबत जॉब भेटणं पॉसिबल आहे. पूर्वी कसं असायचं का फक्त डिग्री केली तर जॉब भेटण्यासाठी पुरेशा असायचं, पण आज तसं राहिलेलं नाही. आता तुम्हाला एक्स्ट्रा स्किल पण असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर असते.